योगेश गोलंदाजी मार्कवर, एक स्ट्रायकर गोलंदाज पाहतोय. नेक्स्ट बॉल थोडस बाउन्स केलं जातोय. बॅट चेंडूचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. पंच कोणती हरकत करत नाही, म्हणजे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक मेंटेडरी पॉवर फेचं षटक आहे. हाणामारीचं षटक असणार आहे. ला चेंडू शॉर्ट पिच चेंडू मिळवला, चांगलं क्षेत्ररक्षण, धोका पत्करावं लागलं शकता असता, परंतु थोडं थांबवलं त्याला स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. थोडस मिसफिल्ड, नक्कीच गुड लक म्हणावं लागेल टीम वरने. गुड लक घेऊन आलेल्या आजच्या नाईट मध्ये सुद्धा असं मला काहीतरी पाहायला मिळतं. म्हणून जोरे मला तर वाटतं स्ट्राईक एंडला तंबूकडे परतावं लागलं असतं, पण ते थोडस गुड लक म्हणावं लागेल, हरकत नाही. तर 2 धावा स्कोर कार्ड वर 3 चेंडूची फेकी झाले. पॉवर प्लेचे आणखी काही चेंडू शिल्लक. हेलिकॉप्टर उडवला, स्टेट ऑन द ग्राउंड, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, चेंडू थांबणार नाही, चेंडू जातो सीमा रेषे पार. 1 बाउन्स, गणगणित दणदणीत चौकार. यावेळेला सुद्धा चांगला फटका खेळला गेलाय. कॉलिंग फसली गेले, पाहतोय आपण संबल होत नाही. गुड रनिंग मिळून विकेट म्हणावी लागेल. 1 धाव कंप्लीट केले. कॉलिंग करणं गरजेचं असेल. मनोज आणि आनंद या दोघांच्यात कॉलिंग असणं गरजेचं असेल. हा सामना जिंकायचा असेल तर सूझबूझची पारी खेळावी लागणार. आपण पाहतोय स्कोर कार्ड, तो जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवर. तर नेक्स्ट बॉल यावेळेला पाहतो स्ट्राईक रोटेटेड शॉर्ट पिच चेंडू होता, वेगवान चेंडू होता. पंचांचा इशारा होतोय. षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 अशी धावसंख्या टीम वरणे यांची आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच सलामीची जोडी साई सलामत आपण पाहतो. पहिले षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहिलं तर बिनबाद 7 अशी धावसंख्या टीम वरणे यांची पाहायला मिळते. आनंद आणि मनोज सलामीला आले होते. अजूनही सही सलामत. आनंद वैयक्तिक 3 चेंडू 6 धावसंख्येवर खेळतो. मनोजला पाहिलं 3 चेंडू 1 धावसंख्येवर खेळतो. आणि नक्कीच या दोघांसाठी पारितोषिक असेल त्यांचे पाठीराखे नरेश पवार यांच्याकडून प्रत्येक षटकाला 100 रुपयाचं पारितोषिक इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा. तर नक्कीच या संधीचा लाभ घ्यावा लागेल. दोन्ही फलंदाजाला पाहणार होता पण षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर टीम वदप कडून गोलंदाजी मार्कवर अरुण सांघिक दुसरं षटक घेऊन आलं. वैयक्तिक पहिलं षटक असणार आहे. 7 धावा 4 षटकात विचार केला तर 45-50 धावा तरी स्कोर कार्ड वर लागवावे लागतील. पात्र नेक्स्ट बॉल पहिला चेंडू थोडा खराब चेंडू असावा पण आमच्या बाजूने वार्ता सांगतात की हा वाईड चेंडू आहे. एक स्वेअर चेंडू एक अवांतर धाव स्कोर कार्ड वर ऍड होते. स्कोर कार्ड आपण पाहतो तो जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवर.
तर नेक्स्ट बॉल यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे जजमेंट बसला जातो जेल जमिनीला दान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे दुसरी धाव इथे सहजरित्या पूर्ण होतं क्षेत्ररक्षक तिकडे थांबवलं होतं पाबल लागेल निगराणी करावी लागणार आहे 2 धावा रोखू शकत नाही 2 धावा मिळतात त्या चेंडू मागे दुहेरी धावेने आपण पाहतोय 10 धावा स्कोर कार्डवर अरुण नेक्स्ट बॉल घेऊन येतो पाहतोय आपण शॉर्ट पिच चेंडू कव्हर ड्राईव्ह थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होणार आहे क्षेत्ररक्षक तिथे नाहीये चेंडू थरार सीमारेषे बाहेर फरार गणगणित दणदणीत चौकार येस डीजे नक्कीच आनंदसाठी मनोजसाठी सुद्धा प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक नरेश पवार यांच्याकडून नक्कीच जबरदस्त पाठी राखी लागले त्याच्या नाईट मध्ये टीम वरण्यासाठी नरेश पवार बक्षिसांची खैरात करतायत तर नेक्स्ट बॉल आपण पाहतो एक चौकार आलाय त्यानंतर पाहतोय थोडस इनस्विंग चेंडू थांबवलं गेलं यावेळेला पंच अच्छा तर बॅट्समन रिव्ह्यू असणार आहे थर्ड अंपायर आपण पाहायचंय थर्ड आय ओपन करायचे स्क्रीन ओपन करायचे तो वाईट चेंडू असणार आहे पण तो सामन्याला सुरुवात करायची आपण पाहतोय का 1 धाव स्कोर कार्ड वर ऍड होते आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 15 या धाव संख्येवर पाहतोय नेक्स्ट बॉल सेट ऑन द ग्राउंड पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन क्षेत्ररक्षण तैनात चेंडू उचलणार फेकणार यावेळी दोन्ही फलंदाज थांबतात 1 धावेवर समाधान मानावं लागतं एकीकडे धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोचले 16 या धावसंख्येवर षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर 3 चेंडूचे फिके झाले तर मनोज झोरे स्ट्राईक ऑनलाय 2 षटकारात 500 रुपयाचं पारितोषिक असेल मनोज झोरे स्लो वन डिलिव्हरी उडवलाय चेंडू लॉंग ऑफ रिझर्व मध्ये ताकद थोडी कमी पडली लॉंग ऑफ रिझर्व मध्ये कोणतीही चूक होत नाहीये पकड कॅच जितो मॅच असं आव्हान म्हणत असताना टीम बदक मनोजच्या पारीचा अंत होता यश विजय आपल्याला संधी असणार आहे
न्यू बॅटर रोशन सायकॉनला, हा सुद्धा जबरदस्त बॅटर आहे. आणि बॅटिंग निकालण्याचा प्रयत्न तारीफ केली होती, फर्निचर बिघडवलं जात वेल्ले चेंडूवर विकेट पाहायला मिळतो. यस यस चेंडू शिल्लक असेल. पाहतो स्कोर कार्ड आपण. 16 या धावसंख्येवर न्यू बॅटर दीपक 45 नंबरची जर्सी प्रदान करून एक जुना जाणता म्हणजे माझ्या काळातला फलंदाज, एक अनुभवी फलंदाज आहे, परंतु एक अनुभव व्यक्त करावा लागणार आहे या सामन्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पंच शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 16 धावा स्कोर काढेल. पहिला चेंडू आपण पाहिला तर वाईट, त्यानंतर डबल, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट, त्यानंतर एक सिंगल आणि बॅक टू बॅक 2 विकेट, म्हणजे टोटली 5 चेंडूचे विकेट झाले. एक चेंडू शिल्लक आहे. 2 वाईट आहेत, 2 वाईट आहेत, तरी पण एक चेंडू शिल्लक आहे. डोंट वरी नो वरी, लाईव्ह मॅच चालू आहेत, आपण पाहू शकतो, काही शंका नाही. परंतु इथे आमचे प्रथमेश कांबरी माझ्या समवेत जोडले गेलेले आहेत, ते लाईव्ह अपडेट करतात. ते गेल्यानंतर काही सांगता नाही, बोलतो हरकत नाही. सध्या 5 चेंडूचे पैकी झाले, त्यांना बांधून ठेवायला लागेल इथे, हरकत नाही. सामन्याकडे आपण वळणार. शेवटचा चेंडू असेल. 16 धावा स्कोर कार्ड बरे, 2 बाद 16 अशी धावसंख्या. म्हणजे बॅटर सायकॉनला असणार आहे. दीपक स्ट्राईक एंडला आनंद अजूनही मैदानात, म्हणजे मॅच मध्ये धमाक आहे. तर दीपक यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारास, आणि नरेश पवार यांच्याकडून प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर कॅश प्राइज इथे जमा आहे. पाहतोय लास्ट बॉल बॅट फिरवली होती, पंच आमच्या बाजूने बघतात, सांगतात की हा वाईट चेंडू असणार आहे. ऑफ पेशीच्या खूपच बाहेरून जात असताना चेंडू एक अभांतर धाव स्कोर कार्ड वर ऍड होते. पण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येवर. यावेळेला सुद्धा पुन्हा एकदा खराब चेंडू पुन्हा एकदा पेशीच्या खूपच बाहेरून आणखीन एका अभांतर धाव स्कोर कार्ड वर ऍड होते. पाहावं लागेल अरुण याला. या षटकात पाहिलं तर 3 वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड आपण पाहतो 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्लो बॉल डिलिव्हरी, हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये, एक्स्ट्रा कव्हर मध्ये, चेंडू थांबत नाही, चेंडू जातोय स्काय किसिंग षटकार सीमा रेषे पार. यस डीजे. वर्णे यांचे आपल्याला पाहायला मिळतात, आणि नक्कीच दीपक आपला अनुभव व्यक्त करत असताना
आल्या आल्या मात्र षटकार लागवला. एक बिग हिट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आपल्याला पाहायला मिळालं. तर गणेश शिलम यांच्याकडून प्रत्येक चौकार प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि प्रथम दीपक यांचं 100 रुपयाचं पारितोषिक इथे जमा आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. विलास गोलंदाजी मार्कवर आहे. सांघिक तिसरा षटक असेल. वैयक्तिक पहिला आपण पाहतो फलंदाजी मार्कवर स्ट्राईक आणला आनंद. सध्या 6 चेंडू 13 धावसंख्येवर खेळतोय. धावा आणखीन येऊ शकतात. शॉर्ट पिच चेंडू अक्रॉस द लाईन फटका. चेंडू थांबत नाही. चेंडू जाते लेफ्ट फ्लॅट सीमा रेषे पार. कणगणे दणदणे षटकार. यस विजय. मॅच बॉल मिळतो का पाहायचा. आयोजक नाही तर जुना बॉल द्यायचा कारण ते षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत. नेक्स्ट बॉल थोडासा बॅक साईडला सरसावला होता. फलंदाज पंच सांगतात नो चेंडू आहे. फ्री हिट असणार आहे. अच्छा तर पॉपिंग लाईन 1/3 नियमित लागू होते. दंडित करतात पंच. नक्कीच पंच धन्यवाद. गोलंदाजाला पाहावं लागणार आहे. गोलंदाज विला चांगला गोलंदाज. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आला. त्यानंतर नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे पाणी. नेक्स्ट बॉल फ्री हिट. तर पाहतोय फ्री हिटचा बॉल. विलास गोलंदाजी मार्क परत. यावेळेला मोठा फटका. चेंडू सेट ऑन द ग्राउंड. लॉंग ऑन लॉंग अपच्या गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू जातो सीमा रेषे पार. षटकार. यस विजय. ₹100 पारितोषिक आणि नरेश पवार यांच्याकडून 100 रुपयाचं 500 रुपयाचं पारितोषिक आणि गणेश हिलम यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक. आणखीन एक षटकारस. तर पाहूया. थोडीशी लालच दिली जाते परंतु आनंद लालच बुरी बला है बेटा. परंतु हरकत नाही. पाहूया आनंद शिकार करणार की शिकार ठरणार. 25 धावेवर खेळतोय सध्या. आनंद इज ऑन फायर. या वेळेला डोपा टेकवला होता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु वेगवान चेंडू. विलास या वेळेला कमबॅक करते. पाहते पण डॉट बॉल येतोय. धावा मिळत नाहीये. आनंद सध्याच्या सीझन मध्ये फुल ऑन फॉर्म मध्ये. त्या बॅट मधून फटके येतात. त्याच्या आशेवर टीम भरणे भरपूर पुढे निघत चाललंय. तर नक्की चांगली फलंदाजी त्यांच्याकडून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार. नेक्स्ट बॉल आपण पाहणार आहोत. शॉर्ट पिच चेंडू होता परंतु नक्कीच पंच आमच्या बाजूने बघता सांगतात वाईट चेंडू. एक 1/3 धाव स्कोर कार्ड वर ऍड होते. पण पाहतो स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 38 या धावसंख्येवर. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच चेंडू. कव्हर ड्राइव्ह क्लासचा फटका. चेंडू तरार सीमा रेषे पार. कणकणी दणदणे षटकार. यस डीजे. षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक आनंदसाठी. म्हणजे आनंदचे चाहते पाहिले ना आपण तर खूप
खूप सारे फॅन फॉलोअर्स आजच्या नाईट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पाहतोय नेक्स्ट बॉल, लपुलटा चेंडू, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू गिर की खात, गिर गिर गिर, सीमा रेषे पार भीर, 7 धावेसाठी यस डीजे. बायकर मॅन पाहायला गेलं तर या षटकात 4 षटकार आलेले आहेत आनंदाच्या बॅट मधून. वैयक्तिक 12 चेंडू म्हणून जोरे 12 चेंडू 37 धाव संख्येवर खेळतोय, म्हणजे 2 षटकात 37 धावा त्याच्या स्कोर कार्ड वर ऍड आहे. टोटली संघाच्या स्कोर कार्ड पाहिलं तर 50 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गुड लक म्हणावं लागेल, म्हणजे आनंद जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते या षटकातील. आपण पाहिलं तर या वेळेला थोडं थांबवलं असताना पण त्यांचा षटक संपल्याचा इशारा येतो. षटक क्रमांक 3 समाप्त झालं असेल. आनंदसाठी आणि दीपक दोघांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारास 500. ओके, तर 500 रुपयाचं पारितोषिक आनंद आणि दीपकने तर षटकार आल्या लगावलं होतं. दीपक वैयक्तिक 1 चेंडू 6 धाव संख्येवर खेळतोय. पाहायला गेलं आनंद तर 13 चेंडू 37 या धाव संख्येवर खेळतोय. आता असेल प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक. गणेश शिलम यांच्याकडून मॅन फ्रॉम वर्णे. गणेश शिलम चांगलं असं क्रिकेट प्रेम, चांगलं असं पाठी राखेल आपले टीम वर्णे यांना आणि लहू यांच्याकडून 500 रुपये. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू अक्रॉस द लाईनचा फटका आहे. चेंडू थांबणार नाही, चेंडू तरार बरार, सीमा रेषे पार, कणगणित दणदणीत चौकार. यस डीजे. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनचा फटका आहे. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तिथं आहे. 1 धाव रोखू शकत नाही, 1 धाव मिळते. नेक्स्ट बॉल फटका केलाय, हा इन देअर लॉंग ऑन लॉंग ब्रिजर मध्ये जंप केले, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू तरार बरार, सीमा रेषे पार, लॉफ्टेड फ्लॅट ब्रँडेड षटकार. यस डीजे. अक्रॉस द लाईन क्लासचा फटका, चेंडू जातो बॅकवर्ड डिस्प्लेच्या डोक्यावरून, स्कॅकी सिंग षटकार. यस डीजे. तर रवी वाघमारे ऑन द वे, तर त्यांच्याकडून पारितोषिक आले आणखीन षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. 67 धावा स्कोर कार्ड वर आहेत. 15 चेंडू 49 धावेवर खेळतोय आनंद. 50 कंप्लीट करण्याचा प्रयत्न, 50 कंप्लीट होणार का? थोडं थांबवत असताना
हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळणार आहे. पंच कोणती हरकत करत नाही म्हणजे नक्कीच हा डॉट बॉल असणार आहे. तर 5 चेंडूचे फेके झाले, अजून एक चेंडू शिल्लक आहे. आनंद 16 चेंडू 49 धावा. काय काय फटकेबाजी. तर आणखीन एक षटकार लागला तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल आनंदसाठी नरेश पवार यांच्याकडून. तर ऑलरेडी 500 600 700 800 रुपये जमा आहेत. यावेळेला साइड अँगल खेळलेला आहे. नक्कीच एक धाव पूर्ण होते म्हणजे 50 कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे हिट झालेला आहे, हरकत नाही. नक्कीच आजच्या दिवसातलं म्हणजे टीम वरणे आनंद वाघमारे जो आहे ना बायकर प्लेअर आहे, जो सिरीज त्याला मिळाले बाईक मिळाले ती म्हणजे वरणे येथे टुर्नामेंट जी शृंखला रचली होती त्यातमध्ये नक्कीच त्याला आनंद आपली बॅट दाखवायचे, वरच्या बाजूला दाखवायचे आणि थोडस क्लॅप होऊन जाऊन द्यायचे. जबरदस्त फटकेबाजी